लुक हिअर इगल. सिट 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 सिट. इथं असं जेवण असतंय. ऍक्च्युली जरा प्लॅन मध्ये मॉडिफिकेशन झालेले आहेत. त्या ऐतिहासिक शिवाजी महाराजांचे जे मार्शल आर्ट होते. हे गाईज वेलकम बॅक टू दी डे 5 ऑफ माय लॉंग ट्रिप. सो गाईज आता आम्ही जाणार आहे बोट हाऊसमध्ये विच इज इन केरला. आता आम्ही केरलामध्ये आहे गाईज आणि हे हॉटेल खूप मस्त होतं गाईज. रूम आर रिअली गुड. पडल्या झोप लागली अँड येस आता आम्ही निघत आहे अँड लगेच सगळं गाडीमध्ये भरलेलं आहे. वी आर गोईंग नाव. लेट्स गो. वी हॅव रीच हिअर. सो गाईज बोट हाऊस बोट इज नॉट गुड फॉर अस. कारण हाऊस बोट आहे का नाही त्यामध्ये स्टे करायचं असते एक रात्र. सो ते त्यासाठी फेमस आहे. हाऊस बोट मतलब उसमें रहने का, खाने का, पीने का, सोने का सब होता है. सो आपण ते न घेता आपण साईड बोट घ्यायचे आहे जेणेकरून साईड बोटनं सगळंच तिने इथले व्हिलेजेस फिरवतात. सगळे चांगले चांगले लोकेशन फिरवतात. आणि बघा इथं समोरच आहेत सगळ्या बोट्स. सो वी आर गोईंग देअर राईट नाव आणि खूप मजा येणार आहे. इथं लोकेशन भारी आहेत. अशा लेकमधून फिरवतात. सो लेट्स सी गाईस. बघूया काय काय आहे. आपल्याला पण माहीत नाही पहिल्यांदा. सो या लेट्स गो. दिस बोट दिस वन बोट स्पेशल बोट गाईज ओनली फॉर आवर फॅमिली. एक फॅमिलीसाठी ही बोट आहे अँड डॅड. सो काय इकडून लोकेशन. आता आपण जाणार. ओ माय गॉड सनलाईट पण आल्या गाईज. येस अँड इथून आता आपण मस्त लोकेशन फिरायचं आहे. और फ्रेम करूया आपण. अभी मैं थोड़ा शिफ्ट हो रहा हूँ. व्हाट इज दिस बोट कॉल्ड? कोस्टा. व्हाट दिस राइड व्हाट कॉल्ड? Speed boat ride. So guys we are doing speed boat ride and me, dad and mom doing. She is so much scared of this. So we are going to ride for this. 10 minutes ride, right? Yeah, 10 minutes. 10 minutes ride. 10 kilometer. Okay, let's explore. Ride was crazy. खूप मस्त वाटली. Yes. पाणी उडवलं जरा. But it's okay. Look here boat. प्रीमियम दिसायला लागला. मस्त आहे. आता आम्ही चाललो आहे गाईज पुढे. तिथं ते मध्ये बघा आहे फास्ट बोट. इकडं पण बोट बघा कसलं. फास्ट बोट आम्ही आता राईड केली. खूप मस्त वाटलं त्याला. नाईस एक्सपिरियन्स. मॉम डॅड पूर्ण ओढले झाले. त्यांच्या अंगावर पाणी उडले. माझं काय उडलं नाही. आय एम सेफ. सो यस गाईज आता आपण पुढं लोकेशन पण चांगले आहेत. पुढं आता लोकेशन इकडं जायचं आहे. सो लेट्स गो. लोक इकडं पूर्ण समुद्र दिसत आहे आणि मी हे स्नॅक्स खात ते बघायला लागलो. खूप मस्त आहे गाईचं बघा. समोर बोट्स पण आहेत जास्त इथं. वाव मस्त लोकेशन आहे गाईज. नाईस नाईस. वी रिअली एन्जॉईंग गाईज. मस्त आहे. थोडंसं हे चिल्ल आहे म्हणजे एकदम शांत बोट पण शांत. ते जे स्पीड बोट होते ते खूप मस्त होतं गाईज. त्या बोटमध्ये गाणी लागल्यात बघा. ही हाऊस बोट आहे गाईज. ह्यात राहायला लागते. सो यस आता बोर व्हायला लागले जरा आणि आमचा टाइम पण संपत आला आहे. 3 hourची बोट राईड होती पण आतलं सगळं एक्सप्लोर करून आणलीत गाईज. खूप मस्त वाटते. बाकीची बोट्स पण असतात आणि फोटोज तर एवढे खूप मस्त येतात माहिती आहे काय. सो या गाईज आता थोड्याच वेळात आम्ही बॅक टू दी लँड जाणार आहे. अँड इथं आता थोडंसं कोकोनट वॉटर पिऊया. यस हिअर सो मेनी फिशेस बट ड्यू टू मंडे वी डोंट ईट. यस लुक हिअर इगल. चिडले माझ्या. हो दिस इज बच्चा. दिस इज किड.
ए काम डाऊन आय एम नॉट हर्टिंग यू. यो यस. लुक गाईज हिअर. वाव किती मस्त आहे गाईज. बघा पंकजाची चॉकलेट आहे अँड बॉडी व्हाईट. हाय हॅलो हाय हाय हेलो ईगल. गाइस क्या मस्त है. देखो ओ भाई साहब क्लीन है पूरा. खतरनाक. क्या लागला सिट 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 सिट. ठेवू काय. अरे गेला आपला पण. इथं असं जेवण असतं आणि खूप यम्मी असते गायचे. आम्ही खाल्ले मागं पण अशा वेगवेगळ्या भाज्या अँड ओनली राईस. चपाती तर नसत्या. सो यस. अन्नम सरनम. हा मम्मी लय माहिती तुला. अन्नम सारम. अन्नम सारम इज दिस. सार अँड भात. यस. फिश बघून आमचं मन राहिलं नाही. आम्ही परत फिश घेतल्या. मोह आवडला नाही गाईज. सो आम्ही फिश घेतला परत अँड यस हिला पण खायला घालतो. व्हेजिटेरियन. होय होय गाईज ती खायत नाही सोडा पण आम्ही तर खातो. यस. सो गणेशची गाईज हे बघा आक्रमण चालू आहे. मम्मी तर बघा कसं खायला. खा की खा. घरगुती जेवण आहे. घरगुती जेवण आहे. एक नंबर म्हणजे जास्त तेल नाही काय नाही. चिक मळमळत पण नाही आहे जेवणाला. म्हणजे हायजिनिक आहे. टोटल हायजिनिक. यस. सो गाईज हे बघा राज कसा आमचा खाईत आहे. Guys, our lunch is done and we are going back now with our boat. So let's go. Guys, आता थोडं वारं यायला लागले त्यामुळे जरा बरं वाटाले. वाव मस्त वाटाली गाईस. केरलामध्ये जरासं ऊन हाय बट गारवा पण हाय. काय एवढं पण वाईट नाही आहे. मस्त आहे गाईस लोकेशन आणि या बोटमधनं तर खूप मस्त वाटायला लागले. आता तर मी निवांत चिल करायला लागले. मागापासून ह्याचं फोटो काढ त्याचं फोटो काढ नसतात तिथे आमची फोटो काढ हे कर. सो आता लंच केलं आहे त्यामुळे निवांत बसलो आता मी. सो वी आर गोईंग टुवर्ड्स आता गाडीकडे चाललो आहे आम्ही अँड यस लवकरच आता ही ट्रिप समाप्त होणार आहे. ही पाण्यातली बोटीतली. सो यस गाईज वी हॅव रीच हिअर. थँक्यू सो मच. थँक्यू. सो चला आता चाललो आम्ही गाईज बॅक टू दी कार आणि आता 4 hours ट्रॅव्हलिंग आहे गाईज. सो लेट्स गो. आवर नेक्स्ट स्टॉप इज टेकडी. तर गाईज आता टेकडीमध्ये आम्ही खूप सारे मस्त मस्त पॉईंट करणार आहे आणि टेकडीमध्ये ते परमसुंदरीमधलं जो पिक्चर आहे माहिती आहे काय त्यामध्ये जे काय ते गेम्स आहे किंवा एलिफंट राईड आहे ते सगळं खूप मस्त आहे गाईज तिथं. आणि ते आता आम्ही एलिफंट राईड तर करणार आहे आणि ते जो गेम आहे त्यांचा जो दानपट्टासारखा सो तो पण करणार आहे. ते करणार नाही तो बघणार आहे. सो यस गाईज आता आपली गाडीत आहे अँड लेट्स मूव. ॲक्च्युली जरा प्लॅनमध्ये मॉडिफिकेशन झालेले आहेत. आता आम्ही आलेलो आहे थोडंसं बीच बघण्यासाठी. आलप्पी बीच आहे आणि ह्याच्यानंतर 4 तासाची ट्रॅव्हलिंग करून आम्ही टेकडीला जाणार आहे. सो या पहिला इथं थोडंसं एन्जॉय करूया. लेट्स गो. आता काय जास्त इथलं दाखवाय नको फक्त असं बीच आहे गाईज. यस काय एवढं नाही आहे इथं. इथं फोटो काढण्यासाठी हे लेडीज लोक जास्त एक्सायटेड आहेत. सो ह्यांचंच करायचं. आफ्टर 4 hours ऑफ ट्रॅव्हलिंग वी हॅव रीच हिअर आणि गाईज इथं आता कनकनाथन कुछ हे सेंटर. सो वी हॅव बुक दॅट असं काय तर इव्हेंट असते. सो वी आर अटेंडिंग दिस. लेट्स गो. दिस इज दॅट शो कलारी पायातू. तर हा शो आहे आणि हा दुसरा शो आहे नवा रासा. सो यस गाईज वी आर अटेंडिंग दिस शो अँड वी आर गोईंग राईट नाव. वी आर जस्ट ऑन दिस. वाव गाईज लुक. गाईज द फॉरेनर पण खूप आल्यात बघण्यासाठी.
व्हॉट ए क्रेझी परफॉर्मन्स काय मस्त कल्चर आहे इकडचं. कसला भारी परफॉर्मन्स होता. त्याचं व्यवस्थित मला स्पेलिंग काय ते प्रनाऊन्स करता येईना, बट शो वॉज द रिअली गुड गाईज. वी रिअली एन्जॉय दिस अँड ग्लॅड टू सी दिस शोज. या बाय. सो मॉम, कसा वाटला शो? खूप छान होता. कसलं? आपल्या ऐतिहासिक शिवाजी महाराजांचे जे मार्शल आर्ट होते त्यामधलं छानपैकी इथं प्रदर्शन करण्यात आले. ह्यांचं वेगळं होतं पण आपल्या इकडचं वेगळं असते. नाही तशाच प्रकारचे होतं. असंच असते काय? होय. दानपट्टा दानपट्टा तलवार हम्म. अशा होय, प्रकारचे खूप मस्त वेगळे- होतं. पण ते जाळचं लय भारी वाटलं का नाही? खतरनाक आपली होतं. आपली जी संस्कृती आहे ती इथं तिकिडी काय टेकडी टेकडीमध्ये पण दाखवण्यात आलेले आहे. त्यामुळे टेकडी. खूप छान वाटलं. खूप असं भारतीय म्हणजे आपली संस्कृती भारतीय संस्कृती इथं पण जपल्या. यस, थँक्यू सो मच. तुला कसं वाटलं पॅची? एकदम मस्त ऑरा काय टिकली लावलं काय? बिल्ड झाली आहे माझी. हा ताकद आल्या काय? पप्पाचं मन कसं वाटलं? एकदम चांगलं. होय, चला काहीच आता आम्ही परत चाललो हॉटेलला. हॉटेल आता बुक केल्या. सो लेट्स गो. आपण आता हॉटेलवर जाऊन हॉटेल चेकआउट करूया. बाय. यो गाईज, वी वॉज रिअली लकी. हा लास्ट शो होता आणि आम्ही टायमावर इथं टेकडीवर पोहोचलेलो आहे. हे टेकडी इथल्या सिटीचं नाव आहे. सो गाईज, खूप मस्त कल्चर आहे इकडचं. आणि ते जे मर्दानी खेळ झाला ते तर एक नंबर झाला. त्यांचे जे ते पार्टिसिपंट होते म्हणजे जे मर्दानी खेळ दाखवणारे होते त्यांना हँड्स ऑफ आहे गाईज. खूप मस्त केली तिने अँड रिअली ब्रेव दे आर. खूप मस्त वाटलं गाईज. येस, आता चला जाऊया हॉटेलला. यो गाईज, हिअर इज द रूम. अरे, लुकिंग सिमिलर और वॉट? गाईज, ही मागच्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केलता थोडी तशीच दिखायला. इथंच सेम मिरर होता आणि इकडनंच एंट्री होती आणि इथंच बेड होता. इथं फक्त 2 चेअर होते. हां, इथं पण हा चेअर, टेबल ऑल्सो. येस गाईज, सेम रूम आहे. आता आमची नाईट हॅप्पी झालेली आहे बिकॉज ऑफ दॅट शो. खूप मस्त शो होता अँड आता डायरेक्ट झोपणार आम्ही. तर खूप कंटाळा आलेला आहे गाईज ट्रॅव्हलिंग करून. गुड नाईट मॉम. गुड नाईट. सो मॉम डॅड ऑल्सो गॉन फॉर स्लीप आणि आता आम्ही पण झोपणार आहे गाईज. अँड दॅट इज फॉर टुडेज व्लॉग. तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. अँड आय रिअली एन्जॉयड. माझी आउटफिट तर खूप मस्त वाटाल ती मला आज. मी स्वतःच माझ्या आउटफिटला ऑब्सेस झालतो. अँड येस, चांगले फोटोज पण आलेले आहेत. लवकरच इंस्टाग्रामला पोस्ट करणार आहे. सो इफ यू डोंट फॉलो ऑन मी ऑन इंस्टाग्राम, डू फॉलो गाईज. अँड मिलते नेक्स्ट व्लॉग में. बाय बाय, टेक केअर, सब्सक्राइब टू माय चैनल.